रग रग हिंदू मेरा परिचय हा माझा परिचय है। माझा हा पण ठाम मत आहे कि भारत पर तो वही राज करेगा जो हिंदू हित की बात करेगा। सो हा भारतामध्ये मुसलमानाने 47 ची आजादीमध्ये वेगळा देश करून घेतला जातीवादवर। आता काय ते तुमच्याने हे पण आमच्या असं कसा चालणार आहे? तुम्ही इथे राहावा, चांगली रीतीने राहावा, पण जे दादागिरी करता इथे हे चालणार नाहीये। जे दादागिरीच्या मध्ये काही बांगलादेशीने आपण सपोर्ट करता, रोहिंग्याने सपोर्ट करता, आपण सरकारी जमीनवर कब्जे करता, असा जे काही चालला ते बरोबर नाहीये। पण लोढाजी, आपल्या देशाचं संविधान म्हणतं की आपण सेक्युलर आहोत, आहे ना, त्यामुळे हाही तुमचा तोही म्हणजे तोही तुमचा हाही आमचा असं म्हणत असताना आज इथं राहणाऱ्या मुसलमानांचा हाच देश आहे। मुसलमानाचा देश आहे, पण ते या देशाचे जे काही आहे देश हिंदुस्थान आहे हा एस्टॅब्लिश आहे। माझं तर मत आहे की हा हिंदुस्थान आहे। हिंदुस्थानमध्ये तुम्ही धर्म पाळा, त्यामध्ये काही अडचण नाही आहे, पण तुम्ही ते हिंदुस्थानचे विरोधामध्ये तुम्ही जे काही वावरता, की जे काही बांगलादेशी रोहिंग्याने सपोर्ट करतात, लव जिहाद चाललाय, लँड जिहाद चाललाय, हा जे नशेचे वेळी चाललाय, पण सर्व फक्त त्याने आवडणार नाही म्हणून आपण सर्वांनी गप्प बसायच्या तर आपला काय होणार आहे? हा आज मुंबईची जी स्थिती झाली आहे त्या स्थितीमध्ये आपण सर्वजण असा ते नाराज होतील, ते आपण गप्प बसायचं तर पुढची पिढी आपला माफ करणार नाही आहे। आता ते आपले फार बिकट स्थिती आहे। आपण ते सैकड़ो एकर जमीन कब्जेमध्ये केली आहे, ते हजारो लाखो रोहिंग्या बांगलादेशी इथे येऊन बसले। ते दरवर्षी लव जिहादचे किती केसेस असतात, हे काय सर्व आपण ते त्याने आवडणार नाही म्हणून आपण गप्प बसणार का? मी या मताचा नाही आहे। अशा काही केसेस होत नाही असं मी बिलकुल म्हणणारही नाही। बरीच उदाहरणं आपल्या समोर आहेत, पण असं होत असताना एका संपूर्ण समाजाला आपण एकाच ब्रशनी रंगवतोय असं तुम्हाला नाही वाटत का? कधीच नाही रंगवतो, कधी नाही। कधी आम्ही मुसलमानाचे विरोधामध्ये, जे मुसलमान म्हणून ते कोणाच्या विरोधामध्ये नाही, पण आपण ते दादागिरी करणार असेल तर चालणार नाही। आपण याकूब मेमनने इथे 365 मुंबईकरांने बम विस्फोटने मारणार षडयंत्रामध्ये होता। आता ते 5 लोक ज्याने ते साईन करून दिला ते आपले जनप्रतिनिधी आहे, ते असलम शेख, आपले काय ते मुंबादेवीचे आमदार ने, ते सर्व कसा चालणार आहे? हे चालणार का? हा काय? आपला आणि असलम शेखचं निवडणुकीच्या आधी सुद्धा बराच आम्ही बघितला, म्हणजे तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली असं सुद्धा तुम्ही म्हटलं। आता तुम्हाला सुरक्षित वाटतंय का? मी त्यावेळी पण घाबरत नाही। मी कुठे घाबरायचे असेल मी काय करू शकत नाही, बंबईमध्ये जीवन पण राहू शकत नाही। घाबरायचं काही कारण नाही ना, आपण काही चुकी नाही ना। आपण तुम्ही तिथे मी जे काही आपण कुठे कधी एक टीमने पाठवा मालवणीमध्ये काय चाललंय, पण तुम्ही सांगेल की माझं दुःख काय होतं आणि लोकांचं दुःख काय आहे। ते अमीन पटेल काय करता इथे? अमीन पटेल त्या पत्रामध्ये साईन केला होता। आता गृह खातं तर तुमच्या सरकारकडे आहे हा, ना? तो सरकार करतं, पण मोठा प्रोसेस आहे। तुम्हाला असं आहे की सहिताताई आपल्याला माहित असेल की ते हा एक मोठा रॅकेट बांगलादेशमध्ये त्यावेळी ममता बनर्जीने केला होता। प्रत्येक जे बॉर्डरचे जिल्हे आहेत त्यामध्ये त्याने एक स्कूल तयार केली। ते स्कूलमध्ये तिथून लोक यायच्या, त्याने 25, 15, 20 वर्षाचे जुने दाखले द्यायच्या की तुमचे वडील पण इथे राहत होते, तुमच्या मिळून सर्टिफिकेट आहे, तुमच्या हा मार्कशीट आहे, ते घेऊन तिथे आपला आधार कार्ड तयार करायचं, इथे यायच्या, ते सर्व डॉक्युमेंट आहे। आता मी परवा गेलो होतो बेंगलोरमध्ये, तर मला एक पोलीस ऑफिसर सांगत होते की ते ममता बनर्जीने तिथे एक ऑफिस तयार केलं आहे। कुठेही देशामध्ये बांगलादेशी कोणाने पकडला तो त्यांचे रॅकेट जे तयार ते आणता एक मोठी ब्रॅकेट आहे, ते तिथे फोन करतात आणि तिथून त्या पोलिसकडे फोन जातात की आमच्या बंगालच्या लोकांना तुम्ही कसा पकडला? हा काय आहे? म्हणून ते लोकांना त्याने सबक दिला नाही यावेळी। पण मग मालवणीत काय होतंय असा तुमचा आरोप आहे? मालवणीत त्याने सरकारी जमीन कब्जामध्ये केली आहे। मालवणी में ते एक तुम्ही सांगता ना की तुम्ही कसा त्यांच्या विरोधात, आम्ही विरोधामध्ये नाही, पण आमची स्वतःची सुरक्षा नाही करायचं का? मी सुरुवात कुठून केली? एक छोटा लहान गली होती, त्या गलीमध्ये पूर्वी 80% हिंदू होते, सर्व बहुजन समाजाचे होते। हळूहळू त्याने सुरुवात केली आणि नंतर ते असा झाला की त्या
फक्त 7 फॅमिली राहिली, सर्व सोडून गेले. हम्म. आणि ते नमाज जे पडायच्या तो त्याने बाथरूममध्ये असेल तर बाथरूम बंद करून द्यायच्या, ते नमाजमध्ये ते बाहेर येऊ शकत नाही. ते 7 महिला माझ्याकडे आली, लढली. आजपर्यंत मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. तुम्ही पण पाठवा, मी त्यांच्या तुमची भेट करून देऊ. ते माझ्या विरुद्ध जे असलम शेखने ज्यावेळी सांगितलं ना, त्या आंदोलनामध्ये सर्वात पुढे ते 7 महिला होती, पण ज्या परिवारचे लोक होते. असा छेडानगर आहे. एक वेळा 100% त्यामध्ये हिंदू राहायच्या, आता 98% मुस्लिम आले. ते ओपन जागे होती, त्यामध्ये मस्जिद बांधली. असं ते हळूहळू सर्व हिंदुआंनी तिथून काढून टाकला. ठीक आहे, मी राजनीतीमध्ये आहे, मला पॉप्युलरिटी पाहिजे, कोणाला दुखवायच्या नाही, मी गप बसेन. हा चालेल का? सर्व गप बसेल तर कसा चालेल? हा कोणाला बोलला पाहिजे म्हणून मी बोललो, त्याची कॉस्ट पण मी भुगतली. पण तुमचं म्हणणं आहे की ह्याला आमदारांचं स्वतःच आशीर्वाद आहे. आमदाराचे आशीर्वाद आहे की नाही आहे? आता मलबार हिलमध्ये दादागिरी वाढली, गुंडागर्दी वाढली, एन्क्रोचमेंट वाढला, तो मी रेस्पॉन्सिबल नाही का? मी पण रेस्पॉन्सिबल आहे. तो ते रेस्पॉन्सिबल आहे ना, ते एकटा रेस्पॉन्सिबल असं सांगू शकत नाही, पण ती पण रेस्पॉन्सिबल आहे. तर एकंदरीत हा जो मुद्दा आहे, हा आपण जेव्हा मांडता तेव्हा हा प्रचंड गंभीर आहे असं वाटतं. वेगवेगळ्या वेळेला मोहिमा सुद्धा होतात आहेत बाहेरच्या देशातून आपल्या देशातले नागरिक म्हणून अनधिकृत पद्धतीनं राहणारी जी लोक आहेत त्यांच्यावर. पण हा तुमचा विशेष मुद्दा आहे. गृहमंत्र्यांचं ह्याच्यावर काय मत आहे आणि काय कारवाई होते? फार स्पष्ट आहे. एकही बंगाल याने स्पेशल टीम गठीत केली आहे, पण हा मोठा प्रोसेस आहे. आपण इथे त्याने शोधायच्या, एस्टॅब्लिश करायच्या की ते बंगालचे आहे. फार मोठी असं एक फक्त 4-5 तासामध्ये करू शकत नाही. फार मोठा प्रोसेस करावा लागतो. नंतर ते ऍक्सेप्ट करेल. बांगलादेशची गव्हर्नमेंट, नवीन गव्हर्नमेंट आहे, ते ऍक्सेप्ट करत नाही. आता परत पाठवायचं कुठे? हा फार अडचणीचा विषय. जोपर्यंत समाजमध्ये यासाठी जागृती येत नाही तोपर्यंत सक्सेस होणार नाही. आता जे नशाचे जे मोठा झाड इथे यामध्ये मागे कोण आहे, कुठून येतात, कोण यांच्या मागे आहे, हा सर्व नाही शोधला तर मुंबईमध्ये फार प्रॉब्लेम होईल. मुंबईमध्ये तो हा साठी कोणी प्रयत्न केला तर गैर काय यामध्ये? नक्कीच हा मुद्दा सुद्धा तुम्ही म्हणता तसं तुमच्या सरकारच्या समोरचं एक मोठं आवाहन आहे. एक शेवटचा जाता जाता मी प्रश्न तुम्हाला विचारते की लोकांच्या ज्या असतात आयुष्याच्या महत्वाकांक्षा, त्या कोणाच्या असं असतं की मला घर घ्यायचंय, कोणाचं असं असतं की गाडी घ्यायचंय, कोणाचं असं असतं की मला हे अमुक अमुक पदावर जायचंय, कोणाचं असं असतं की मला देश बघायचा आहे. मंगल प्रभात लोढांची अशी कुठली अपेक्षा आहे जी अजून पूर्ण झाली नाही? माझी अपेक्षा सर्व पूर्ण झाली आहे. मी माझे विधानसभाचे लोकांचे, माझी पार्टीचे लोकांचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याने मला संस्कार दिले त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझा एकही विषय असा नाही की मी जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा फार फार जास्ती मला मिळाला, भरभरून मिळाला. तो ह्या मुंबईकरांचे मी मनापासून आभार मानतो. पण फक्त मी राजनीतीमध्ये कोई इमानदारीने, ऑनेस्टीने काम करू इच्छिता. स्वतःच्या माझ्यावर एकही आजपर्यंत कोई करप्शनचा चार्जेस नाही आहे. जो वेळी माझ्याकडे पैसे नाही होते, मी डोनेशन घेऊन इलेक्शन लढलो, त्यावेळी पण मी एक न्यू इयर हायस्कूलला आंदोलन झाला तर मी कुमार मंगलम बिर्लाच्या समोर उभा राहिलो. तर मी कधी कुठे घाबरत नाही. हा पण लोकांना कधी माझी विधानसभाचे लोक हा अप्रिशिएट करता म्हणून मला निवडून देता. पण त्याशिवाय जे नेहमी माझ्यावर जातीवर किंवा मी आरोप करता ते कधी कधी थांबला पाहिजे, हा माझी इच्छा आहे. ही आपली इच्छा आहे आणि तुमची इच्छा पूर्ण हो यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे आपल्याला. आपण आलात कॉफी विथ कौशिक मध्ये सामील झालात. आपले धन्यवाद.